मग बरोबर आहे काय. आणखी पुन्हा तेवढ्यावर काम भागत नाही. तो आपल्या मनाने सृष्टी निर्माण करीत नाही, जीवाच्या कर्माप्रमाणे सृष्टी निर्माण. म्हणून केवळ ईश्वर कारणीभूत नाही. मग कोण आहे? जीवाचं कर्म करणे. आता आपल्या कर्माप्रमाणे सृष्टी काय करतो? कशा करता सृष्टी उत्पन्न करतो? शिवाने केलेल्या कर्माच्या कर्माचा भोग देण्याकरिता जीवाला. बरोबर बरोबर आहे ना. का ज्याने जसं कर्म केलं असेल त्याप्रमाणे ते फल देण्याकरता ईश्वर काय करतो? कर्म करता कोण आहे? आणि फलदाता ईश्वर. जैसे ज्याचे कर्म अशी सृष्टी आहे. सरकार हे जेल बिल कशाला बांधतात? ते कर्माचं काय. मग ईश्वराची जेल कोणती आहे? नाही सांगता येत. हे पाय, ज्याचं जसं कर्म असेल, कोणाला सक्त मंजुरीची शिक्षा आहे तर कोणाला 2 महिने, तर कोणाला 4 महिने, तर कोणाला अंधार कोठडी, कोणाला फाशी. शासन करते की नाही? मग हे निरपराध माणसं मारली, याला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? मग ते सापडले पाहिजे ना. मग तशी जेल, तसे खाणी आहे बघायचं. अंड्याचे जार जसवेला जाणे अधिक पाप असेल मग ते सगळं तशा प्रकारे त्याला देह प्राप्त होता. अधिक पापाचं सर्पाची योनी म्हणजे अधिक पापाचं आहे. तर सर्पाच्या योनीतल्या जीवाला काय नाही. तक्रार केली होती काय, म्हणलं इतर माणसापेक्षा आमची योनी, आम्ही दिसलो की लोक काय म्हणतात, बरं काही गुन्हा केला नाही, काही नाही. बरं त्याला पाय नाही, काय नाही, कुठं काय. या दिवसात तो दुपारी बाहेर येत नाही. तो थंडीच्या प्रकारे बिळातून बाहेर येत होतो. सगळ्या योनी आहे. फक्त त्याच्यामध्ये एकच योनी चांगली आहे, ती मनुष्य आहे. त्याला मात्र सांग दे असं मला. कोणाला हात आहे तर पाय नाही ना, कोणाला काही आहे तर काही नाही. हे सगळ्याचेच आहे. मग त्याच्या कर्माप्रमाणे म्हणून ईश्वरावरती वैषम्य नैर्गुण्य नावाचा दोष येत नाही. न्यायाधीशावर कुठे दोष येतो का? एकदाच म्हणायला लागलं, म्हणलं न्यायाधीश महाराज मला जेल का सांगितलं तुम्ही? 6 महिने सक्त मंजुरी. म्हणलं हे बा, म्हणलं तू गुन्हा केला की काय केला? चोरी केली की तू? म्हणलं आम्ही चोरी तरी कशा करता केली? पैसा करता नाही काय. आमचं चोरीचं साधन कोणतं आहे? तुम्ही नोकरी करता की? तुम्ही तरी नोकरी कशा करता आणि आम्ही तरी चोरी कशा करता? दोघाचा आहे धंदा कसा आहे? आम्हाला जेल खावा. मार्ग चुकला. काय चुकला? जोडून या धन उदास बिचारे. चोरी करणाऱ्या माणसाला दंड काय केला पाहिजे? काय? मग शासनाचा दंड जसा जेलमध्ये असतो त्याप्रमाणे ईश्वराचा दंड त्याच्या शरीराप्रमाणे असतो. कोणाप्रमाणे? असं आहे. बरं आहे, मनुष्य जे आहे म्हणजे त्याच्यात थोडं पाप आहे, काय नाही, सुख आहे, दुःख आहे. इतर योनी म्हणजे केवळ दुःख आहे. तुम्हाला कल्पना का पशुच्या योनीत काय आहे? केवळ दुःख आहे. नाही का? त्याला काय कोणी स्वयंपाक करून जेवायला घालतो का? मग काय कोणती याच्यामध्ये चालणं होत नाही, हाणतात त्याला. ते उसवाले ऊस नेतात ना कारखान्यात, त्या लोकांच्याकडे वाद आहे. 8 टनाने ऊस भरला असतं वाहन. बरं ते हाकणारा माणूस कुटुंबासहित बसलेला असतो.
आणि त्याच्याकडनं ओढणंही होत नाही कोणाकडून. आणि तरी काय बरोबर आणतो काय माणसाला लावलं ओढण्याकरता सर. ते बरं आपण त्यांना दुःख देतो असं आपल्याला काय होत नाही, वाढतही नाही. म्हणत नाही काय सगळ्यात किंचित सुख येऊ नये त्यांच्या. मनुष्य देहाखेरीज करून इतर देहामध्ये किंचित सुख आहे केली. आणि आपल्या याच्यामध्ये समान आहे सुख आणि दुःख आहे दोन्ही जळ द्या देव. आणि वरचे देह आहे ना नाही का, मनुष्य देह म्हणजे पाप पुण्याचा आणि केवळ पुण्याचे देह इंद्र चंद्र महेंद्र म्हणजे मुक्त आहे काय तिथे. मग काय मग तिथे विकाराचं दुःख आहे. कशाचं? इंद्रा पडली आणि चंद्र झाला काळा, तिथे आहे ना विकाराचं दुःख कुठे आहे? सगळ्यांनाच आहे की श्रीमंत असो का गरीब असो का आणखी कोणी असो, फक्त विकाराचं दुःख कोणाला नाही, संतानाला नाही. काम क्रोध लोभ नवघी आनंदाची काम नाही, काम नाही, अर्चना विकाराचं दुःख नाही. राग द्वेष वियुक्त स्तुती आनंद तुमच्या गीतेमध्ये आहे ना बरं का. कोणत्याही प्रकारे मान अपमान तुल्य तुल्य मित्रारी सर्व आरंभ परित्यागी गुणातीत असते 14वा अध्याय. तुल्य निंदा स्तुती संत हे न केन केन सिनमती स्वक्त लक्षणाचा निर्माण मोह. सारा अभिप्राय कशा करता जाता आपल्या मनमानीप्रमाणे सृष्टी काही निर्माण करीत नाही, जीवाच्या कर्माप्रमाणे. मग ईश्वराला स्वतंत्र सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे का? मग काय आहे? पारदंड आहे. आणि तो सृष्टी निर्माण ज्या अर्थी करतो कोणाकडून होत असते का? तर योग्यता लागते. काय लागते? कोणी म्हटलं मी सृष्टी करतो, देवाकडून होते का? आपोआप होते का? एका ईश्वराशिवाय कोणी सृष्टी निर्माण करू शकत. मग तो कसा आहे? मग सर्वज्ञ पडे पडे व्यापकाचा आणि स्वतंत्र आहे. नोकर कुठे काही मनाप्रमाणे करते का? मालक कसा असतो? स्वतंत्र. नोकर कसा असतो? तसा ईश्वर कसा आहे? जीव कर्मानुबंधी मनुष्य लोक आहे. जाऊ दे. आणि या सृष्टीमध्ये माहीत होऊन गेले की तुमचं सगळे त्याच्यामध्ये सृष्टीमध्ये कोण कोणाला काय आत्मा. मग ते सृष्टीमध्ये एक सूक्ष्म सृष्टी स्थूल आणि दुसरी कोणची? अरे पहिली कोणची? दुसरी. प्रत्येकाची प्रक्रिया एक आहे का भिन्न भिन्न आहे? स्थूल सृष्टीमध्ये पंचीकरण नाही, नाही सूक्ष्म सृष्टी. स्थूल सृष्टीमध्ये काय असं आहे? पोराला प्रश्न करतो ना अपंचीकृत आणि पंचीकृत यातला भेद स्पष्ट करा. तुम्हाला भेदच नाही तर स्पष्ट करा. जाऊ द्या. पंचीकरणात 2 प्रकार आहे. एका अर्धा भाग करायचा आणि दुसरा प्रकार 21 कोणाला ठेवायचे आपल्याला, एक कोणाला द्यायचं. असं पंचमहाभूतापासून सृष्टी काय होते? सर्व सृष्टी फल देण्याकरता उत्पन्न होत आहे. आता त्याचं तत्व शोधून काढलं पाहिजे. तसं 3 शरीर सूक्ष्म स्थूल आणि कारण याच्यामध्ये आत्मा कोण आहे असा प्रश्न आहे. मग कोण कोणाला आत्मा मानतो? सगळे आत्म्या मानण्यामध्ये एकमेकाचं खंडन करतात. खरा आत्मा कोणाला काढायला पुढे सांगायचं. काही शरीराला 4 बाकी लोक कोणाला आत्मा म्हणतात?
मधनं अन्नमय पुढे खंडणी आहे की तुम्हाला दोन्ही माहिती झालं. मग अन्नमय कोश पुढे इंद्रिय पुढे 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 आनंदमय पुढे शून्याला शून्याला काय वाटलं. आता शून्याला आत्मा मानतो त्याचं मत खंडन करायचं आहे. आपण आतापर्यंत सर्वांची मतं काय केली, आता कोणाचं मत खंडन करायचं. शून्यवादाचं. त्या शून्यवादाला असं विचारायचं, तुला तुझ्या शून्याचा अनुभव आहे किंवा अनुभवच नाही म्हणेल तर शून्य आहे कशावरून. बरं अनुभव आहे म्हटलं तर नाही खंडन करायचं आहे. अनुभव आहे म्हटलं तर नाही सांगायचं. अनुभव जर आहे असं म्हटलं तर अनुभव घेणारा त्याच्यावर वेगळा मानला पाहिजे. अनुभवाचा विषय होतो का, मग त्याच्यावर काय असलं पाहिजे. म्हणून शून्याहून आत्मा काय केला पाहिजे असं आहे. म्हणून शून्य हे काय नाही, मग त्याच्यावर काय आहे. मग केल स्वरूप जड स्वरूप आहे. शून्य म्हणजे काय, अभाव रूप आहे ना, त्याला कुठे हे आहे का. मग त्याला ज्ञान केव्हा होतं, नाही आहे का समज आहे. त्याला आज्ञा मनाचा संयोग व्हावा लागतो. मनाचा संयोग झाला म्हणजे तो ज्ञान स्वरूप होतो. मनाचा संयोग नसेल तर जड स्वरूप राहतं. नाही का लक्षात. हे बा सुषुप्तीमध्ये मनाचा संयोग नाही. आत्मा आहे पण जड स्वरूप आहे. कोणाचा नाही आहे एखादा. प्रभाकराचं आहे तसंच आहे. हे न्याय आणि प्रभाकराचं मत आहे. पण सुषुप्तीमध्ये आत्मा आहे पण तो जड स्वरूप आहे. कारण मनाचा काय नाही. सुषुप्तीमध्ये मन आहे का, आपल्या कारणामध्ये काय. म्हणून सुषुप्तीमध्ये आत्मा आहे पण तो जड स्वरूप आहे. किम स्वरूप आहे, मी काही जाणत नव्हतं तात्पर्य असे. आपण आता इथपर्यंत आपण आलो की जड स्वरूप. आता आपल्याला त्याचं खंडन थोडं करायचं आहे. वाचा 3 प्रभाकर व नैयायिक यांचे मत. माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही. शून्यरूप आत्मा मानणारास असे विचारावे की शून्यरूप आत्म्याचा तुला अनुभव आहे की नाही. काय विचारायचं त्याला विचारायचं कोणाला. तो ब्रह्मचारी राहिला का ग्रहस्थाश्रमी राहिला ते विचारतात ना. प्रत्येक आश्रमातले लोक असतात ना, प्रत्येकाला आश्रमाचे ते चिन्ह असतात. संन्यास घेण्याचा अधिकार मात्र सर्वांना आहे. ग्रहस्थाश्रमी सुद्धा काय घेऊ शकतो. संन्यासामध्ये थोडे प्रकार आहे. जाऊ द्या. त्याला विचारायचं शून्य आत्मा आहे का नाही, अनुभव आहे की नाही. अनुभवच नाही असेल तर तो पदार्थ नाही आहे का. वंद्यपत्र आहे का, वंद्यपत्र आहे का. कधीतरी आज नाही उद्या मग त्याचा अनुभवच नाही त्याचा का त्रैकालिक अत्यंत. बरं अनुभव आहे म्हटलं तर त्याचा अनुभव घेणारा कोण. म्हणजे शून्याहून कोणीतरी त्याच्यावर वेगळं काय. मग तो आत्मा किम स्वरूप आहे, जड स्वरूप आहे. मग तो जड स्वरूप असल्यानंतर त्याचं प्रकाशन कोण करतो. म्हणून तो चेतन स्वरूप केव्हा होतो आहे का नाही. एखादी आपली कार असते, ती कार केम स्वरूप आहे आणि पळते केव्हा. ड्रायव्हर असता तो पळत असते का.
मग तर पेट्रोल पंप सगळे फुकट गेले. ड्रायव्हरने निमित्त करणे होत आहे. प्रधान कोण आहे? त्या पेट्रोलच्या कणाकणामध्ये शक्ती भरलेली आहे. कशामध्ये? मी लोकांनी निवडून आणि ती ऊर्जा काय करते? काम करते. विजेत सुद्धा शक्ती आहे. एवढ्या मोठ्या गाड्या किती लोकल गाड्या, किती डबे असे, किती फोर्स नेते, त्याची ऊर्जा असते. ते बॉम्बमध्ये तरी कुठली शक्ती आली? बरं झालं आपल्या काय म्हणते, बंदुकीने लोक मारणं काही चांगलं आहे का? उद्या बॉम्ब टाकतील की, आणि बॉम्ब काय कुठे टाकतील, तेव्हा थोडं सावध झालं पाहिजे की. बरं का डोळे लावून झोपायचं? जाऊ दे, आपला राजकारण विषय नाही. आपलं सहज वातावरण तणाव आहे. यावेळा सगळ्यांच्या सभा चाललेल्या आहे, बैठकी चाललेल्या आहे. प्रश्न कसा सोडवा खरं नाही. जाऊ दे, काय त्याचा विचार चाललेला वाचा. अनुभव नाही म्हणेल तर ज्याचा अनुभवच नाही ते शून्य नाहीच असे सिद्ध होईल. अनुभव आहे म्हणेल तर ज्याला अनुभव आहे तोच अनुभव घेणारा आत्मा शून्याहून निराळा आहे असे आपोआपच सिद्ध होते. आपोआप अनुभव घेणारा काय असं काय काय पदार्थाहून खाणारा मनुष्य काय असं तोच भोग घेऊन तोच भोगताय का? कोणता विरोधी नाही. व्याकरण आहे ते, त्याला कर्म कर्तृत्व दोष नाही. मी कर देऊन कर्म कसं असतं, एकाच ठिकाणी कर्म आणि कर्तृत्व हे राहू शकत. मग कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? कर्म आणि करण. जाऊ दे, व्याकरण नाही आपलं. या रीतीने शून्याहून विलक्षण निराळा आत्मा आहे आणि मनाच्या संयोगाने आत्म्याचे ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. कोणाच्या संयोगामध्ये? आपोआप पेट्रोल गाडी ओढते का? चिकपीच मारावं लागलं. त्याच्या घर्षणातून काय होते? वीज नाही, ऊर्जा उत्पन्न होते. त्याचा मनास संयोगामध्ये आत्मा ज्ञान रूप होतो. एरवी त्यांचा आत्मा किम स्वरूप आहे? जड स्वरूप आहे. पुढे त्या ज्ञानगुणामुळेच आत्म्यास चैतन्य असे म्हणतात. वास्तविक स्वरूपाने आत्मा जड असून सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्माधर्मादी ज्ञानाप्रमाणेच गुण आहेत. तर तुमचे नाही आहे का? म्हणजे 24 गुण आहे का? द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय भाव. द्रव्य किती, गुण किती? द्रव्यामध्ये 9 द्रव्य बांधलेले आहे, याचा विचार केलेला आहे. त्या द्रव्यामध्ये वृत्ती वगैरे द्रव्य आहे. आणि गुण 24 गुण मानलेले आहे. ईश्वराच्या ठिकाणी किती, आत्म्याच्या ठिकाणी किती, याचा विचार करणारं शास्त्र त्याला नैयायिक शास्त्र, न्यायशास्त्र म्हणतात. मग का होत असेल त्याच्या ठिकाणी असे गुण मानलेले आहे. ईश्वराच्या ठिकाणी बरं का गुण मानले, पण ते नित्य मानलेले आहे. ईश्वर कधी तुमच्या आमच्यासारखा अज्ञानी होत नाही. त्याचं ज्ञान नित्य स्वरूपाचं आहे. साखरेची गोळी किम स्वरूपाची आहे? नित्य स्वरूपाची आहे. नाही म्हणला गावच्या फिका का झाला, म्हणलं नाही, साखरेने आपली गोळी गहाण ठेवली. जड आणि आहे म्हणून आनंदमय कोशच आत्मा आहे. विज्ञानमय कोशात जी बुद्धी आहे तो आत्म्याचा गुण आहे हे त्यांचे म्हणणेही बरोबर नाही. कारण आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे ते विवेकहीनास प्रतीत होत नाही. कुठे आनंदमय कोशामध्ये गूढ चैतन्य म्हणजे चैतन्य आहे, पण ते प्रतीत होत नाही.
बीजामध्ये काय असतो? वृक्ष असतो. प्रतीत होतो का? बरं नाही म्हणता येते का? नाही म्हणावं तर कोंब कसा फुटला? म्हणून का बरं आहे म्हणावं तर दिसत नाही, त्याला सूक्ष्म म्हणतात. गुढ चैतन्य आहे पण ते प्रतीतीला येत नाही. पुढे प्रभाकर आणि नैयायिक सुषुप्तीत आत्म्यास ज्ञानशून्य जड मानतात. म्हणूनच गूढ चैतन्यवान आनंदमय कोशाचे ठिकाणी त्यांना ही आत्मभ्रांती आहे. म्हणून त्यांना सुद्धा काय आहे? आनंदमय कोशाला जातो म्हणजे सगळे भ्रामक आहे सगळे. तो का म्हणे ती आंधळी ती संसारी आणि जी नाही हरी आहे. यथार्थ कोणत्याही वस्तूचं कोणतं ज्ञान पाहिलं आहे का नाही? 7 आणि 7 14 यथार्थ ज्ञान आहे. कोणी म्हणायला लागले 5 होते 7 होते 10 होते, सगळे चुकायचे. सगळी मतं कशी आहे? मग त्याचं मत का घेतलं? आत्मविचारामध्ये प्रवृत्त झालं. कशामध्ये? म्हणून तो दर्शनकार म्हणा. आता आपल्याला एक आता एवढा अशा संकटामध्ये मग भिन्न भिन्न जरी मतं असले, कोणी शिवसेना आणि काँग्रेस आणि कोणी राष्ट्रवादी आणि कोणी आता एवढं काय झालंय? आता एवढा देशावर संकट आलं म्हणजे काय होतात? अगोदर कोणतं हित? अरे देश हित. कोणताही पक्ष कोणतं हित पाहतो? काय का? जाऊ दे, आपलं राजकारण नाही. आत्मस्वरूप ज्ञानास अनित्य मानतात. ते अनित्य ज्ञान सिद्धांत मतात अंतःकरणाची वृत्ती आहे. ज्ञानाहून भिन्न घटाती जड वस्तू अनित्य आहेत. तसा ज्ञानशून्य आत्माही जड मानला तर अनित्य होईल. घटपट हे चेतन स्वरूप आहे का जड स्वरूप आहे? थोडं नाही, घटपट हे जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप? नाही सांगता. अरे घटपट आहे हे सगळे चेतन स्वरूप आहे का? तसा आत्मा जड रूप मानला तर तो काय होईल? घटापटासारखा मानला तो काय? जड स्वरूप. मग मोक्ष मिळेल का? आत्मा जर जड स्वरूप झाला तर जडाचं आपल्याला ज्ञान असते की मग मोक्ष मिळेल का? मग आत्म्याचं दर्शन घेऊन जर मोक्ष मिळत नसेल, साधना काय केली? फुकट गेली की? एवढी मोठी साधना केली त्याचा उपयोग काय झाला? मग साधना कशा करता असतात? संत्र्याचा मळा लावायला 25 वर्ष झाले संत्र येत नाही. द्राक्षाचा मळा लावला आपण किती वर्ष झाले तरी त्याला काय येत नाही. मग मळा कशा करता लावला? सावली करता का? मग साधनाचा उपयोग कशाचा असतो? साध्य. आत्मा जर जड सरला नाही का? मुक्तीला कारणीभूत आहे का तो? प्रकाशक आहे. तुमच्या गीतेमध्ये वगैरे नाही का? नाही 15व्या अध्यायामध्ये सुद्धा आहे. नतत भास येतो सूर्य होणं शांत यद्गत निवर्तन दे. नाही जाऊ. आत्माच प्रकाश रूप आहे. यदादित्य कथन तेजो जगत यदादित्य कथन तेजो जगत भास यच्चंद्रमसे चागण मनाच्या तेजाने हे प्रकाश येतो. मन आत्मा किम स्वरूप आहे? तो का जड स्वरूप आहे का? ज्ञानाहून भिन्न घटादी जड वस्तू अनित्य आहेत. तसा ज्ञानशून्य आत्माही जड मानला तर अनित्य होईल. माझं जड स्वरूप मानलं तर जड पदार्थ नित्य असतात का? शरीर नित्य आहे का अनित्य आहे? संसार गीतेमध्ये कुठे वर्णन आहे? नाही सांगताय. किम पुनर्ब्रह्मणा पुण्य भक्ता राजा
अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्त. अनित्यम आणि सुखम तो कोणत्या लोकात प्राप्त झालेला आहे? अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य. सुटायचं आहे का? माम भजायचं, माझी काय कर. भक्ती म्हणजे काय? मनमनाभव मद्भक्तो मामे वैशिष्टयुक्त मत्मानम मत. 4 सूत्र सांगितले त्याच्यात. मनमनाभव मद्भक्तो भव मज्ञाजीव माप नमस्कार. 4 सूत्रामध्ये भक्तीचं वर्णन आहे ते. भक्तीचे वाटे जडजडो आणि बैलानी ज्या भावीचे निजनाम माझे. म्हणून हे अनित्य आहे सगळे. काय 15 अध्याय कशा करताय? अनित्यता ते बी संसार आहे समजता. मग वैराग्य धावडीचा पाठीलागे. जाऊ दे पुढे. आणि आत्मा जर अनित्य मानला तर मोक्ष साधने निष्फळ होतील. या रीतीने वेदांत वाक्यांच्या ठिकाणी विश्वास नसणारे अनेक बहिर्मुख लोक या 5 कोशातील कोणत्या तरी एका अनात्म पदार्थास आत्मा मानतात. सगळे बहिर्मुख. आम्हाला शास्त्रकार आहे की ते का साधे आहे का? नाही आहे का? बहिर्मुख आहे का? सांख्य दर्शनकार नाही, तर्कशास्त्र दर्शनकार, योगशास्त्रातले. आणि त्यांना काय म्हणून टाकलं? बहिर्मुख लोक. भाषा शक्ती का चुकले याची नाही काय? 7 आणि 7 14 म्हणण्याच्या आधी 13 म्हटलं. म्हणून सगळे आत्मा मानण्यामध्ये काय झाले? आत्मा कळाला पण पूर्ण वंशात नाही. किती वंशात कळाला पाहिजे? बस आहे. एक पोरगा होता संशयाने, त्याचे डोळे बिळे लाल होते. हे म्हटलं त्याला, म्हटलं काय आहे? त्याला 50 पैकी 50 मार्क मिळाले. नाही 49 किती? म्हटलं तर भरपूर मार्क मिळाले म्हणून तुला आनंद झाला असला पाहिजे. म्हटलं आनंदामुळे तुला जो. तर म्हणलं तसं काही नाही. मला मार्क किती मिळाले? 50. त्याचा परिणाम असा आमची तयारी किती होती? म्हणलं 50 पैकी 55 मिळावी इतकी तयारी होती. मार्क किती मिळाले? 49. एकच मार्क का मिळाला? पण रात्रभर काय आली नाही, झोप आली नाही. एक तरी मार्क का मिळू नाही? म्हणलं आम्हाला 50 पैकी 15 मिळाले तरी खुश असले. एक तरी मार्क का मिळाला? थोडी जरी चूक असली तरी ती पुढे. म्हणे सगळे काय झाले? आत्मा मानण्यामध्ये काय झाले? चुकले. मग शहाणे शास्त्र कोणतं? वेदांत. नाही का? उत्तर पलीकडे जाऊ द्या पुढे. आणि मुख्य कुटस्थ रूप आत्मा जाणत नाहीत. जसे जीवाचे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला साक्षीला आच्छादन करतात, तसेच जीवाच्याच दृष्टीने ईश्वराचे समष्टी पंचकोश ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात. कशाचं कामच आहे आच्छादन करणे. तुमचा विणा असो, गवसणीला काय म्हणायचा? कोश म्हणायचा. ते विण्याचं ज्ञान काय होऊ देत नाही. हे उंदर बिंदर त्रास देतात ना, त्याच्याकरता ते पक्वाचा करता डबडे असते मोठे झाले. ते डबडं काय करतं? तर याचं ज्ञान होऊ देत कोणाचं पक्वाचं. तसे कोश काय करतात? आत्म्याचं काय होऊ देत नाही. आणि मग तिथेच अडकतं वायू नाही का? शरीरालाच काय म्हणतो, कोणी इंद्रियालाच काय म्हणतात. आत्मा बाजूलाच राहिला. निघाला आपलं गंगेच्या स्नानाकरता. मध्यंतरी गोड नदी लागली. म्हटलं हीच गंगा आहे की? गंगा काय आहे? मामासाहेबाचा जो कोणी ते कुठंतरी. आणि त्यांचा एक सेवेकरी होता धष्टपष्ट.
गंधविंद यात्रेकरूंना काय माहिती दांडेकर महाराज कोण आहे. मग ते काय म्हणायचे लोक म्हणलं आम्ही दांडेकर महाराजांचं दर्शन करून आलो. ते दांडेकर महाराज नव्हते, कामगार होते. कामगार महाराज काय म्हटलं तसं आहे. म्हणून कोणी कोणालाही सुद्धा म्हणतात ब्रह्मा आहे तो काय आहे तो. पुढे तसेच जीवाच्या दृष्टीने ईश्वराचे समष्टी पंचकोश ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात. ईश्वराला आपल्या यथार्थ स्वरूपाविषयी केव्हाही आवरण नाही म्हणून जीवाच्या दृष्टीने असे म्हटले आहे. बरोबर आहे की. तुम्हाला गेलं की चौथ्या तरंगामध्ये ईश्वर स्वरूपात असलेली माया ही ईश्वरावरती आवरण निर्माण करीत. मग तो कसा आहे सर्वज्ञ आहे बरं का. आणि मुक्त आहे की काय आहे तुमच्या आमच्यासारखा बद्ध आहे का. मग आणि तो सगळ्या ईश्वराचं वर्णन आहे. काही दर्शनकार लोक ईश्वर मानत नाही. तुमचे मीमांसक लोक काय करत नाही ईश्वर कुठे मानतात. आणि सांख्य दर्शनकार सुद्धा काय मानत नाही. त्यांना विचारलं ईश्वर का मानत नाही. ते म्हटलं कर्मच काय देते. मग ईश्वर मानण्याची आवश्यकता आहे काय. मुला मुलीचं एकीकरण झालेलं आहे. मध्यंतरी काय काजी मानण्याचं कारण मी अभी बिराजित हो. जाऊ द्या तरच तर मानण्याची काय नाही. मग त्याचं खंडन केलेलं आहे. काय केलेलं आहे ईश्वर काय केलं पाहिजे. न तर ईश्वराशिवाय हे सर्व बरोबर. सृष्टीची उत्पत्ती ईश्वराशिवाय कोणीही करू शकत. कोणा प्रत्येक दर्शनकाराचं खरं आहे. आता तुम्हाला ते आधी काय सांख्य दर्शनकार म्हणतात सृष्टीला कारण अचेतन आहे, प्रधान आहे. कोण आहे प्रकृती आहे असं तुम्हाला ते तुझं चेतन प्रकृती जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप आहे. नाही नाही प्रकृती पुढे चेतन स्वरूप पुरुष चेतन स्वरूप आहे. प्रकृती काय नाही. तत्व मानलेले आहे त्यांनी. काय मानलेले आहे पण तो अकर्ता आहे अभक्त आहे का. सांख्याची प्रकृती जड स्वरूप आहे. नाही का म्हणजे योगी पुरुष असे प्रत्येकाच्या दर्शनकाराचे मत काय आहे. 7 पदार्थ जरी मानले असले नाही आहे का नाही तरी ते सगळे जड स्वरूप आहे. काय म्हणून सांख्याचं चेतन सुद्धा आपल्या ते ईश्वर नाही का सृष्टी निर्माण करू शकत नाही आहे का. जे परमाणू सुद्धा सृष्टी निर्माण करू शकत. खंडन आहे का. मग सृष्टी कोण निर्माण करू शकतो ईश्वर बरं का. आणि ईश्वर जर मानत नसेल तो का म्हणे त्याने ना केली आपली हानी. जो माणूस ईश्वर मानत नाही त्याच्या नुकसानाला काय नाही. विसरली तया ईश्वर जर मानला नाही पसतील काणी म्हणजे या काणीतून त्या काणीतून त्या काणीतून अलीकडे सगळं हे जे लोक नास्तिक लोक आहे ना कोणते पुढे ईश्वर कुठे मानतात. ईश्वराचे नियम सुद्धा काय करीत नाही. मग ईश्वर मानणाराची हानी नाही. ईश्वर न मानणाराची काय. मग शास्त्र काय करते कोणीतरी ईश्वराचं काय करून देते म्हणतो तो गोवा चाले हे शरीर कोण आकाश आहे सर्वत्र माहिती आहे तुला ईश्वर ऐसा जो समर्थ
ईश्वर की 10-5 आहेत का? एकच आहे. काय करतो? झोपा काढतो. म्हणून वृक्षाचे पान हॉलेजाची असं आहे ईश्वरनिष्ठ. ज्ञानेश्वर महाराजांनी जे आपल्या पसायदानामध्ये मागणी मागितली ईश्वरनिष्ठाची मागणी. कोणती माणसं मिळाली पाहिजे? ईश्वरनिष्ठ आहे का देहनिष्ठ आहे? सगळा वर्ग कोणता आहे? देहनिष्ठ आहे सगळे. देह म्हणजे मी म्हणजे जाऊ द्या पुढे. ईश्वराचे यथार्थ स्वरूप तर तत्पदाचे लक्ष ब्रह्म आहे हे लक्षात न आणता कोणी मायामय आनंदरूप कोश विशिष्ट जो अंतर्यामी तत्पद वाच्य त्यासच परमतत्व समजतात. त्यालाच काय समजतात? तत्पद वाच्य कोण आहे? ईश्वर आहे का नाही? आणि तत्पद वाच्य लक्ष ब्रह्म. संपद वाच्य आहे लक्ष आहे का नाही? दोमध्ये काय आहे? म्हणून तर तुमच्या ह्याच्यामध्ये जीव ब्रह्माचा ऐक्य होऊ शकत नाही. चौथ्या तरंगात आहे नाही, काय होत नाही, होऊ शकत नाही. कारण प्रत्येकाचं मग आपण काय केलं? वाच्याचा अभेद सिद्ध करतो का लक्षाचा? कुठं सख्यम स्वरूप आहे याला तुझा जीव ब्रह्मा. कोणत्या अध्यायात गेला? पहिल्या का तरंगात? सुंदर आहे विचारता करता. पुढे वाचा. तसेच हिरण्यगर्भ वैश्वानर विष्णू ब्रह्मदेव शंकर गणपती देव यांनाही परमतत्व समजतात. हे बाई हे सगळं देवता आहे ना. पुण्य करून कुठं गेलेलं आहे? हे बा पुण्य करून वरच्या लोकांना गेले त्यांना देव पदवी आहे. कोणती पदवी? कमी जास्त पण असेल त्याला, पण त्याला देव पदवी आहे. इंद्राला सुद्धा देव मानतात. सगळे देव. वायूसुद्धा देवता आहे. त्यांचं पूजन करावं लागतं. तुमचं नाही का कोणताही तरी भूमिपूजन कार्यक्रम असतो ना, भूमीसुद्धा काय आहे ना, सगळे देव. त्या रुष्ट झाला तर आपण अलीकडे लोक करीत नाही. यज्ञ करायचा असेल तेव्हा जलदेवता असं आहे, ती प्रसन्न होते. प्रत्येक देवतेचे यज्ञ आहे. आता यज्ञ संस्था काय झाली? संपली. जाऊ द्या. कशा करतात? देव कोणाला नाही का हात नाही त्याला नाही वाक्य वाचत. तसेच हिरण्यगर्भ वैश्वानर विष्णू ब्रह्मदेव शंकर गणपती देव यांनाही परमतत्व समजतात. हे सुद्धा परमतत्व नाही. परमतत्व नाही का लक्षात? परमतत्व कोणतं आहे सांगू का तुम्हाला? हे देव झालेले आहे. परमतत्व त्यांच्याहून भिन्न आहे. परमतत्व कोणतं? ईशा ब्रह्मेश्वरी हे परमतत्व एकमेव अद्वितीय. यतो वायुमानी भूतानी जाईन हे न जातानी जीवनते अहम ब्रह्मास्मी. म्हणून ज्याच्यापासून हे सगळं सृष्टी उत्पन्न होते, ज्याच्यावरच राहते, ज्याच्यातच लीन होते, त्याला काय म्हणतात? आहे काय? आता तो ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्यता तत्समन्वयात ब्रह्मसूत्र पण नाही. त्याचं सगळं विचार आहे. किं तद ब्रह्म. तुमचं गीतेत आहे ना, किं तद किम अध्यात्म किम कर्म करू आदिभूतंच किम प्रथम आदिदैवम. ब्रह्म कोणतं? अक्षरम ब्रह्म. अक्षरम ब्रह्म नक्षरते ती अक्षरा. ज्याचा कधी अमरपणा नष्ट होत नाही त्याला ब्रह्म. ब्रणात ब्रह्म. अत्यंत बुद्धिमांद्यामुळे पिंपळ वड रुई वेळू कुदळ कामकऱ्यांची हत्यारे यांच्या ठिकाणीही परमात्मा भ्रांतीने पूजन करीतात. हे पहा, आता सर्वच जर परमेश्वराची व्याप्ती आहे, मग जडामध्ये सुद्धा काय? अरे चेतनातही सुद्धा व्याप्ती त्याची. जडात काय? टॉपलेन काय भांडे बिंडे याच्यातही व्याप्ती उरत आहे.
मग काही लोक कशाची पूजा करतात, नाही करत. ते भूमिपूजन करायचं असलं म्हणजे ते खोदाच्या वेळेला त्या टिकाचाची काय करावं लागते, त्याच्यावर गंधबिंदू व्हावं लागतं. ते फावडा असताना त्याच्यावर शंका केली. जर सर्वव्यापी जर परमात्मा आहे बरं का, मग त्यांना देव मानलं तर काय बिघडतंय, शंका आहे माझा. शिष्य म्हणतो सर्व पदार्थांमध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे, मग कुदळ, वेळू, अश्वत्थादी पदार्थांचे ठिकाणी ते परमात्मबुद्धी करतात, यात बिघडेल काय? यात बिघडेल काय? काय कसं बिघडणार आहे याचा विचार कधी उद्या करू, इथे सांगू.